ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मी बाजीराव दत्तू धोंगडे मसरूळचा रहिवाशी, पण आमच्यावर खूप अत्याचार झालेला आहे. कमीत कमीत वर्ष 2 वर्षापासून पोलीस स्टेशन, वर्ष 2 वर्षापासून गुंड येते, पण कुठल्याही गुंडांना थारा मिळत नाही. मी पोलीस स्टेशनला भरपूर अर्ज केले, सगळं केलं, पण कधी मला पोलिसांनी डिपार्टमेंटने कधीच बोलवलं नाही मला. कोण गुंडे काय का बरं इथं? ते जमीन खाली करण्यासाठी येत आहे. आज बी तिथं बसेले 30-40 जण. कोण आहे नाव? नाव आता आम्हाला कसे काय सांगता येतील त्यांचे नाव? तो विषय काय आहे? ते माणसं आहे ते. आणि त्यांनी काही इकडून काल काल महानगरपालिकेने कब्जा खाली केला आणि लगेच शहाला कब्जा तिथं त्यांनी दिला. मग आमचा कब्जा खाली केला आणि त्याला तुम्ही कसा काय कब्जा दिला? म्हणजे आम्ही गरीब असल्यामुळं, आम्हाला कुठलाच थारा नसल्यामुळं मग हे असे करताय. मी ॲडव्होकेट तेजस कुंड, धोंगडे कुटुंबियांच्या वतीने आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. सदरच्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की काल 20/8/2026 रोजी नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी जी बेकायदेशीर अतिक्रमण विभागाची जी बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली होती, मौजे मसरूळ तालुका जिल्हा नाशिक दिंडोरी जाकात नाक्यापाशी जी कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे, त्याच्या संदर्भाने आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मूळ ही जी मिळकत जी होती, ही आमचे पक्षकार यांच्या वडिलोपार्जित मालकीची मिळकत होती. सदरची आमचे पक्षकार जे आहे हे आदिवासी जमातीचे आहेत. त्याच्यामुळे आमच्या पक्षकारांनी कधीही इतरत्र व्यक्तीला ही मिळकत विक्री केलेली नव्हती. परंतु साधारण 1980च्या दरम्यान वेणूजी भिकाजी मोगल नामक जी व्यक्ती होती, त्या व्यक्तीने परस्पर ही जी मिळकत जी आहे स्वतःच्या नावावरती करून घेतलेली होती. तदनंतर सदरची मिळकत ही प्रवीण वालचंद शाह व सुरेखाबेन महेंद्र शाह यांनी त्यांच्या स्वतःच्या नावाने करून घेतली होती. मुळातच ही आदिवासींची मिळकत असल्या कारणाने याच्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. ही सदरची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आम्ही मेहरबान अप्पर तहसीलदार साहेब नाशिक यांच्याकडे त्याविरुद्ध दाद मागितलेली आहे. अशी सगळी परिस्थिती असताना मागील जवळ 40 ते 50 वर्षापासून आमच्या पक्षकारांचा सदरच्या मिळकतीवर कब्जा असताना अतिक्रमण विभाग नाशिक महानगरपालिका व प्रवीण वालचंद शाह व त्यांनी जवळ 70 ते 80 अज्ञात इसमांना घेऊन आले आणि आम्ही जे शेड वगैरे तिथं उभारलेले होते, त्या शेडची संपूर्णपणे नासधूस करण्यात आलेली आहे. मुळात ही कुठलीही शासकीय जमीन नाही आहे. त्याच्यामुळे नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाचा याचा कुठल्याही प्रकारशी संबंध येत नाही. असे असताना देखील केवळ प्रवीण शाह यांच्या संगनमताने वगैरे त्यांनी ही बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे. या कार्यवाहीचा आम्ही निषेध करतो. तसेच त्यांनी त्याच दिवशी कंटेनर देखील तिथं आणून ठेवलेले आहे, जेणेकरून असं भासवण्यात यावं की तिथं ते कंटेनर पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. असंही कुठल्या प्रकारचं अस्तित्वात होत ना. त्यामुळे आम्ही यांच्या विरुद्ध मसरूळ पोलीस स्टेशन्स येथे तक्रार देण्यासाठी गेलेलो होतो, परंतु कुठल्याही प्रकारची आमची तक्रार घेण्यात आलेली नाही. पोलीस देखील जागेवरती आलेले होते, परंतु कुठलीही कायदेशीर कार्यवाही संबंधितांवरती आजपावेतो झालेली नाही आहे. त्यामुळे आमचे पक्षकार न्याय मिळण्यासाठी 1-2 दिवसापासूनच उपोषणास बसणार आहे. मेहरबान जिल्हाधिकारी नाशिक तसेच मेहरबान महानगरपालिका आयुक्त साहेब यांना आम्ही तसं पत्र देऊन कळवणारच आहोत. त्याच्यामुळे संबंधितांवरती योग्य ती कायदेशीर आणि कडक स्वरूपाची कार्यवाही करण्यासाठी आज रोजी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपल्या मार्फत एकच विनंती करतो की संबंधितावरती योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. धन्यवाद.